आणि भगतसिंग कोश्यारी राज्यपालपदी असताना त्यांची काही वक्तव्य आणि वाद उफाळून आले होते। काय होते ही वक्तव्य एक नजर टाकूया। 2020-21 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद सुरू होता। महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नावांची शिफारस केली होती, पण त्या फाईलवर भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली नव्हती, त्यामुळे आमदारांची नियुक्ती होऊ शकली नव्हती। त्यामुळे राज्य सरकार म्हणजे तेव्हाचं मविया सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये संघर्ष झाला होता। समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं वक्तव्य त्यांनी मार्च 2022 मध्ये केलं होतं। एका कार्यक्रमात जाहीर कार्यक्रमात बोलताना भगतसिंग कोश्यारींना या विधानावरून राज्यभरामध्ये टीकेला सामोरं जावं लागलं होतं, कारण चांगलाच वाद पेटला होता। विशेषतः मवियातल्या पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। उदयनराजे भोसले यांनी तर याबाबत थेट राष्ट्रपतींकडेच तक्रार केली होती। मार्च 2022 मध्ये फुले दाम्पत्याबद्दल त्यांनी केलेलं विधानही असंच वादग्रस्त ठरलं होतं। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा बालविवाह झाला होता। लग्नानंतर ते लहान मुलगा मुलगी काय विचार करत असतील असं विधान त्यांनी केलं होतं। कोश्यारींच्या या विधानावरून सुद्धा वाद पेटला होता। जुलै 2022 मध्ये मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह विधान भगतसिंग कोश्यारींनी केलं होतं। मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त विधान भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं। या विधानामुळे मराठी माणसांचा अपमान झाल्याची टीका सर्व पक्षांकडून झाली होती। नोव्हेंबर 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी एक विधान केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना त्यांना जुन्या काळातील आदर्श असं त्यांनी म्हटलं होतं आणि या विधानावरून महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती।